पवित्रपणे त्याच्या आज्ञा पाळण्याची काळजी घेतली पाहिजे. मग या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की हे प्रभू, उत्पन्न केलेली सर्व राष्ट्र येऊन तुझ्या पाया पडतील व तुझ्या नावाचा महिमा गातील. ह्या ठिकाणी म्हणले सर्व राष्ट्र, सर्व धर्म, सर्व जातीचे, सर्व लोक, सर्व राष्ट्र त्या परमेश्वराला काय करतील? नवीन करतील, कारण तो उत्पन्न करणारा आहे ना. आणि या ठिकाणी आम्हाला त्या स्तोत्र साहित्यामध्ये 26 आणि 9 वचनामध्ये पाहायला मिळतं. आणि त्याचप्रमाणे आम्हाला प्रकटीकरणमध्ये देखील पाहायला मिळतं की हे प्रभू, तुला कोण भिणार नाही व तुझ्या नावाला कोण महिमा देणार नाही, कारण तूच मात्र पवित्र आहेस. प्रकटीकरण 15 अध्याय आणि 4 वचनामध्ये म्हटलं. देवबाप या वचनाच्याद्वारे आपल्याला सहाय्य करू, कृपा करू, की कारण तो आमचा महान परमेश्वर उत्पन्न करणार, आम्ही त्याचे आहोत. म्हणून जे काही संकट येतात, उद्भवतात, जे भूकंप येतात, त्यावेळेस आम्ही काय करतो की परमेश्वराची आठवण होते आम्हाला की परमेश्वराने निर्माण केल्याने परमेश्वराच्या हातात सर्व काय, म्हणून आम्ही परमेश्वराला भेटतो. म्हणून आज देखील आम्ही आमच्या मनाची तयारी स्वच्छ आणि पवित्र ठेवली पाहिजे आणि पश्चाताप करून परमेश्वराला योग्य असं आम्ही जीवन जगलं पाहिजे. बंधूंनो, भावांनो, बहिणींनो, या वचनाच्या द्वारे प्रभू तुम्हाला सहाय्य करू, कृपा करू आणि तुम्हाला आत्मिक रीतीनं वचनात बळकट करू. आमेन. सलाम सर्वांना.